नमस्कार मित्रांनो. तुम्हाला सुद्धा असं वाटतंय का की रोजच्या आयुष्यात अडकलोय आणि नवीन काही सुचत नाही? तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आज मी तुम्हाला 3 सोपे उपाय सांगणार आहे, ज्याच्याने तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी किंवा सर्जनशीलता काही पटीने वाढवू शकता. आपल्याकडे असा एक गैरसमज आहे की क्रिएटिव्हिटी म्हटलं की संगीतकार, गीतकार, लेखक ह्यांच्यासाठीच असतो. पण असं नाहीये. रोजच्या आयुष्यात वेगळ्या पद्धतीने विचार करणं, समस्यांवर वेगळा दृष्टिकोन मांडून त्याचा उपाय शोधण्याचा प्रयत्न करणं, याला सुद्धा क्रिएटिव्हिटीच म्हणतात. तर आपली पहिली टेक्निक आहे नेचर वॉक. नावावरूनच कळतंय निसर्गात जायचंय. पण त्यासाठी काही अगदी हिमालयात जायची गरज नाही. तुमच्या जवळची एखादी बाग किंवा एखादा शांत रस्ता किंवा अगदी घरातून दिसणारं एखादं झाड सुद्धा पुरेसे आहे. तर आता करायचंय काय? तर निसर्ग अनुभवायचा आहे परिपूर्णते. म्हणजे फुलांचे वेगवेगळे रंग बघायचे, आकाशात होणारा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायचा आहे किंवा ओल्या मातीचा सुगंध घ्यायचा आहे. आणि वैज्ञानिक संशोधनातून पण हे सिद्ध झालंय की निसर्गात गेल्याने आपले पाची इंद्रिय सक्रिय होतात आणि आपल्याला वेगवेगळे विचार आपोआप सुचायला लागतात. तर रोज सातत्याने 15 मिनिटं निसर्ग नक्की अनुभवा. आता आपण आपल्या सेकंड टेक्निककडे वळूया. सेकंड टेक्निक आहे ब्रेन स्टॉर्मिंग. ह्यात करायचंय काय? तर एक कोरा कागद आणि पेन घ्यायची आहे आणि कुठलाही एक विषय निवडायचा आहे, तो लिहायचा आहे वर आणि 5 मिनिटाचा टायमर लावून त्याभोवती जे काही विचार येत आहेत ते लिहून काढायचे. 5 मिनिटं जराही थांबायचं नाही, सतत लिहित राहायचं. ह्याने होईल काय? तुमचा मेंदू मोकळा होईल आणि तुम्हाला भरपूर आयडियाज सुचतील. तुम्ही लिहिलेली आयडिया तुम्हाला कितीही अशक्य किंवा फालतू वाटत असली तरी लिहित राहा. जज करू नका, कारण क्वांटिटी मधूनच क्वालिटी जन्माला येते. आणि लक्षात ठेवा, जगातली सगळ्यात उत्कृष्ट आयडिया ही कधीच पहिली नव्हती. आपली तिसरी टेक्निक आहे माइंड मॅपिंग. तर तुम्ही जुन्या पिक्चरमध्ये बघितलं असेल की खजिन्यापर्यंत पोहोचण्यासाठी नकाशे वापरले जायचे. तसंच आपल्या मेंदूत लपलेला खजिना शोधायचा आहे आपल्याला आणि त्यासाठी मनाचे नकाशे वापरायचे. आता हे मनाचे नकाशे सुद्धा आपण स्वतःच तयार करायचे. तर करायचंय काय? एक कोरा कागद घ्यायचा आहे, त्याच्या मध्यभागी एक गोल काढायचा आहे आणि त्याच्यात तुमचा मुख्य विषय लिहायचा आहे. उदाहरणार्थ नवीन वर्षाचे संकल्प. आता त्यातून फांद्या काढायच्या आहेत आणि त्या प्रत्येक फांदी ह्या विषयाशी निगडीत जे काही तुमच्या डोक्यात येते ते लिहायचे. उदाहरणार्थ आरोग्य, नवीन छंद, व्यवसाय वगैरे. आता त्यातून उपफांद्या काढायचे आणि बघायचे की ते कसं अचीव्ह करता येईल. म्हणजे उदाहरणार्थ आरोग्याच्या पुढची उपफांदी त्यात तुम्ही लिहू शकता की आरोग्य कसं मेंटेन करता येईल. तर कसरत करून, आहार चांगला करून, असं. आणि हे चित्र जितकं जमेल तितकं रंगीत करायचंय, कारण आपला मेंदू नेहमी चित्राकडे बघून आकर्षित होतो आणि ते आपल्याला करायला प्रेरित करतो. तर आता आपण 3 सोप्या टेक्निक्स बघितल्या क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी. तुम्ही तिन्ही टेक्निक्स नक्की करून बघा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कुठली टेक्निक सगळ्यात जास्त आवडली. शेवट एवढंच सांगेन की फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, क्रिएटिव्हिटी ही आपल्या प्रत्येकाकडे असलेली एक नैसर्गिक शक्ती आहे. गरज आहे ती तिला जाग करायची आणि तिला रोज वापरायची. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत कीप क्रिएटिंग आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ आवडला असेल.